Hello students, good morning all. आपण मॅग्नेटिझम अँड मॅग्नेटिक मटेरियल्स हा टॉपिक स्टार्ट केला आहे. दिस इज सेकंड लेक्चर ऑन दिस टॉपिक. इन द फर्स्ट लेक्चर वी लर्न अबाउट हाउ ए टॉर्क acts on a bar magnet when it is placed in an external magnetic field, and we also learn about how the magnetic potential energy of a bar magnet is calculated. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिक्स आणि मॅग्नेटिझम हे दोन सेक्शन कंपॅरेटिव्हली स्टडी करणार आहोत. म्हणजे मेकॅनिक्स मधल्या काही कन्सेप्ट मॅग्नेटिझम मध्ये यूज करणार आहोत आपण. फॉर एक्झाम्पल सिंपल हार्मोनिक मोशन, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ऑसिलेशन्स, टाइम पिरियड, या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत यांना आपण मॅग्नेटिझम मध्ये यूज करणार आहोत. कारण नीट जेई सारख्या एक्झाम मध्ये ज्यावेळी मॅग्नेटिझम वरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळी ते मिक्स्ड क्वेश्चन असतात. बराचसा पार्ट आपल्याला इतर टॉपिक मधलाही यूज करावा लागतो. आजच्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट जी कन्सेप्ट स्टडी करणार आहोत ती फर्स्ट कन्सेप्ट आहे ऑसिलेशन्स ऑफ ए फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड. आणि याच कन्सेप्टचा यूज करून आपण दोन मॅग्नेटिक इक्विपमेंट्स बद्दलही डिस्कस करणार आहोत. व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर अँड टँजेंट गॅल्व्हॅनोमीटर, त्यांचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि युजेस हेही स्टडी करणार आहोत. सो नीट जे पॉइंट ऑफ व्ह्यू आजचं एक इम्पॉर्टंट लेक्चर आहे, व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके, सो आवर फर्स्ट कन्सेप्ट इज ऑसिलेशन्स ऑफ ए फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय तर एका बार मॅग्नेटला एखाद्या स्ट्रिंगचा यूज करून मॅग्नेटिक फील्ड मध्ये फ्रीली सस्पेंड करायचे, जे डायग्राम मध्ये मी दाखवलेलं आहे. दिस इज अवर बार मॅग्नेट. ओके, अँड दिस बार मॅग्नेट इज सस्पेंडेड बाय युजिंग ए स्ट्रिंग. दिस मॅग्नेट इज फ्री टू मूव्ह इन एनी ओरिएंटेशन, बट दिस मॅग्नेट इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ह्या मॅग्नेटला काय केलंय, प्लेस केलेलं आहे. मग इथं ऑसिलेशन्स याची कशी होत असतील याचा थोडा विचार करा. सपोज इनिशियली दिस बार मॅग्नेट इज ॲट दिस पोझिशन. इनिशियली तो इथं होता, असा मी इथं डॉटेड लाईन न दाखवलेला आहे. दिस बार मॅग्नेट इज इनिशियली ॲट दिस पोझिशन. आणि मग लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल ए टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस मॅग्नेट इज नाव 0. ह्या मॅग्नेट वरती असलेला टॉर्क किती आहे, आता 0 आहे. हे आपण स्टडी केलेलं आहे. म्हणजेच हा इक्विलिब्रियम मध्ये आहे. मॅग्नेट कशामध्ये आहे, हा इक्विलिब्रियम. तो उगाच आपोआप इकडं इकडं असा रोटेट वगैरे होणार नाहीये, तो रेस्टला आहे, स्टेशनरी आहे. नाउ आय यूज ए टॉर्क और इफ ए टॉर्क इज अप्लाइड ऑन दिस मॅग्नेट. मी या मॅग्नेट वरती काय अप्लाय केला, टॉर्क. टॉर्क म्हणजे काय, इकडून एक फोर्स आणि इकडून एक फोर्स, असे 2 फोर्सेस अप्लाय करून I applied a torque on this magnet, and by applying torque I displaced or rotated this bar magnet. ह्या बार मॅग्नेटची स्मॉल डिस्प्लेसमेंट केली. टॉर्क अप्लाय करून ह्या मॅग्नेटला काय केलं, डिस्प्लेस केलं. फर्स्ट अगोदर हे सांगा की याची डिस्प्लेसमेंट कसली आहे. कसली म्हणजे काय तर लिनियर डिस्प्लेसमेंट आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. तर आन्सर असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि सपोज ती स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे थीटा, इथं दाखवली आहे मी. म्हणजे आपण थीटा एवढ्या अँगलनं मॅग्नेटला काय केलं, डिस्प्लेस केलं बाय अप्लाइंग ए टॉर्क. टॉर्क अप्लाय करून डिस्प्लेस केलं. म्हणजे आपण बघा हा आपोआप जाणार नाही, पण टॉर्क अप्लाय करून मी मॅग्नेटला इकडे काय केलं, डिस्प्लेस केलं. नाव इफ आय रिलीज दिस मॅग्नेट, ह्याला सोडून दिलं तर तो रिटर्न येईल. पण रिटर्न येताना तो काय इथंच थांबणार आहे का येऊन, तो रिटर्न येताना त्याला एक असा रिस्टोरिंग टॉर्क अप्लाय झालेला असतो. म्हणजे तुम्हाला मॅग्नेटला जर असं अपवर्ड डायरेक्शननं रोटेट करायचं असेल तर त्याला डाऊनवर्ड डायरेक्शननं अट्रॅक्ट करणारा एक रिस्टोरिंग टॉर्कही असतो. आणि तो तेवढाच असतो जेवढा टॉर्क तुम्ही याच्यावरती काय करता, अप्लाय करता. आपण अप्लाय केलेला जो टॉर्क आहे, दॅट टॉर्क वी कॅल्क्युलेटेड, इट इज mb sin थीटा. दिस इज दी टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस बार मॅग्नेट. ह्या मॅग्नेटवरती अप्लाय झालेला हा काय टॉर्क आहे. पण याला आपण जेवढा टॉर्क अप्लाय करून, म्हणजे एवढा टॉर्क अप्लाय केलाय आणि याला काय केलं होतं, रोटेट केलं होतं. बट देर इज ए रिटर्निंग ऑर रिस्टोरिंग टॉर्क ऑन दिस मॅग्नेट. म्हणजे काय मला सांगायचं इथं की जर आपण याला रोटेट केलं आणि रिलीज केलं तर हा रिटर्न येतो. मग रिटर्न कोणतरी त्याला ओढतंय ना, तर तो कोण आहे, तर तो ही टॉर्कच आहे. अँड वी कॉल दॅट टॉर्क ॲज रिस्टोरिंग टॉर्क.
त्या टॉर्कला मी काय वर्ड यूज केला, रिस्टोरिंग टॉर्क. आणि तो रिस्टोरिंग टॉर्क किती आहे, तर तेवढाच असतो जेवढा आपण त्याच्यावरती अप्लाय केलाय. आणि त्या टॉर्कमुळे हा मॅग्नेट नंतर रिटर्न येतो, म्हणजे हाच रिस्टोरिंग टॉर्क येतो. म्हणून याला मी -mb sin θ यूज करतो. अपोजिट डायरेक्शन आहे ना अप्लाइडच्या, रिस्टोरिंग टॉर्क, म्हणून त्याला काय यूज केलं, निगेटिव्ह साइन यूज केलं. कारण ह्या टॉर्कमुळं डिस्प्लेसमेंट इन्क्रीज नाही डिक्रीज होते, म्हणून निगेटिव्ह साइन यूज केलं त्याला. लक्षात येतंय. मग आता इथं या टॉर्कमुळे हा रिटर्न येईल, पण रिटर्न म्हणजे तो इथंच येणार नाही सोडून दिल्यावर, तो आणखी असा खाली जाईल, परत वरती येईल, परत खाली जाईल, परत वरती येईल. आणि मग असं त्याचं ऑसिलेशन्स होतील, म्हणजे हा व्हायब्रेट होईल. आणि मग हळूहळू त्याची व्हायब्रेशनची अँप्लिट्यूड कमी होत जाईल. आणि मग काही टाइम, ठराविक टाइम इन्स्टंट नंतर हा काय होईल, असा रेस्टला येईल. म्हणजेच ह्या मॅग्नेटची इथं मॅग्नेटिक फील्डमध्ये काय होतात, ऑसिलेशन्स होतात, व्हायब्रेशन होतात. हे कशासारखं सिमिलर आहे सांगतो मी. सपोज एक टेबल आहे, फ्रिक्शनलेस एक टेबल आहे इथं. ओके, वी हॅव हिअर अ हेलिकल स्प्रिंग, एक स्प्रिंग आहे इथं आपल्याकडे. ओके, अँड आय कनेक्टेड हिअर ए वुडन बॉक्स, एक बॉक्स आहे, मला मास आहे m. आणि मी काय केलं, तर याला फोर्स अप्लाय करून, काय अप्लाय केला, फोर्स अप्लाय करून मी याला इकडं असं अट्रॅक्ट केलं, ओढून धरलं आणि सोडून दिलं. तर काय होईल, तो रिटर्न जाईल. रिटर्न जाईल म्हणजे तो असा एकदम क्लोज जाईल, स्प्रिंग कॉम्प्रेस होईल ना ती, म्हणजे तो रिटर्न गेल्यानंतर आत जाईल. अगेन इट विल कम्स आउट, अगेन इट विल गोज. म्हणजे हा असा ब्लॉक त्या सरफेसवरती काय होईल, ऑसिलेट होईल. काय होतात, ही ऑसिलेशन होतात त्याची, म्हणजे व्हायब्रेशन होतात. आणि मग नंतर त्या व्हायब्रेशनची किंवा ऑसिलेशनची अँप्लिट्यूड कमी होत जाते. अँड आफ्टर सम टाइम इन्स्टंट इट विल कम्स ॲट स्टेशनरी ऑर रेस्ट, ज्याला आपण इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणतो. आणि याची ही जी मोशन आहे इकडं आणि इकडं, याला जर रिलीज केलं तर तो इकडंही जाणार, इकडंही येणार, एका मीन पोझिशन थ्रू तो काय होतो, असा ऑसिलेट होतो. अँड वी कॉल सच टाइप ऑफ मोशन ॲज सिंपल हार्मोनिक मोशन. कसली मोशन म्हणायचं याला, सिंपल हार्मोनिक मोशन. तुम्ही मेकॅनिक्समध्ये, फिजिक्स 1 मध्ये हे स्टडी करणार आहात, केलं असेल किंवा नसलं तरी हे करणार आहात, जास्त अवघड नाही, सिंपल कन्सेप्ट आहे. सेम तसंच इथं या बार मॅग्नेटचं होतं. याला जर तुम्ही टॉर्क अप्लाय करून रोटेट केलं असं आणि सोडून दिलं तर हा असा खाली येतो, परत वरती येतो. आणि इथं मॅग्नेटिक फील्डमध्ये याची काय होतात, व्हायब्रेशन्स होतात, म्हणजेच ऑसिलेशन होतात. आणि ऑसिलेशन्स आली की त्या ऑसिलेशन्सना टाइम पिरियडही आला. ऑसिलेशन्स म्हटलं की या ऑसिलेशनला काय असतो, टाइम पिरियड असतो, फ्रिक्वेन्सी असते. आपण तो टाइम पिरियड कॅल्क्युलेट करणार आहे. आणि त्या टाइम पिरियडचा यूज आपल्याला त्याच्या इक्विपमेंट्समध्ये, म्हणजे या कन्सेप्टचा यूज करून आपण जी डिव्हाइसेस तयार करणार आहे, मॅग्नेटिक डिव्हाइसेस, त्यामध्ये हा टाइम पिरियडचा यूज करायचा आहे. म्हणून हे सगळं करणार आहे आपण. म्हणजे आपलं एम लक्षात ठेवा आज काय आहे, या ऑसिलेशनचा टाइम पिरियड कॅल्क्युलेट करणं. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाइम पिरियड. लक्षात आलं. आता यात मग मेकॅनिक्स यूज कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला काही वर्ड यूज करायचे, ज्यामध्ये इनर्शिया, याला सिम्बॉल I यूज करतो आपण. अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन ज्याला सिम्बॉल अल्फा आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी, याला सिम्बॉल ओमेगा यूज केलं जातं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँगल मध्ये असते ना, ला सिम्बॉल थिटा घेऊ शकतोय आपण. अशी काही डिफरंट सिम्बॉल आहेत, आणखी काही यूज करावे लागतील मे बी. तर ही सिम्बॉल्स, हे वर्ड्स मेकॅनिक्स मध्ये यूज केले असतील, नसतील तर करणार असाल तुम्ही. पण हा पार्ट मेकॅनिक्स मध्ये स्टडी करून झाला असेल तर हे एकदम सोपं वाटेल, कारण थोडा बेसिकच पार्ट आहे हा. सिंपल, जसं व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट आहे तसाच पार्ट आहे हा, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आणि SHM चं एक इक्वेशन यूज करायचंय, अँड दॅट इक्वेशन इज d2y/dt² इक्वल टू -ω² इंटू y. दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे इक्वेशन तुम्ही म्हणाल की हे अवघड वाटतंय जरा, तर तुम्ही हे मेकॅनिक्समध्ये म्हणजे SHM ज्यावेळी तुम्ही स्टडी कराल त्यावेळी तुम्हाला हे इक्वेशन डेरिव्हेशन आहे याचं हे कसं येतंय माहिती, यातल्या टर्म्स तर कळतीलच. हिअर y स्टँड्स फॉर अँग्युलर किंवा डिस्प्लेसमेंट म्हणा, y इज डिस्प्लेसमेंट, सिंपल आहे. अँड ओमेगा स्टँड्स फॉर अँग्युलर फ्रिक्वेन्सी, मी तर सिम्बॉलचं मिनिंग लिहिलेलं आहे. त्यामुळं
या इक्वेशनचा एक आपण यूज करणार आहोत. हे SHMचं इक्वेशन आहे एवढंच लक्षात ठेवा, बस झालं, बाकी काही गरज नाही. नाउ हिअर व्हॉट इज दिस? दिस इज द रिस्टोरिंग टॉर्क ऑन दिस बार मॅग्नेट. नाउ हिअर इफ थीटा इज a small displacement, small angular displacement मी consider केली. If theta is a small angular displacement of this bar magnet, then if theta is small, then sin theta can be considered as nearly equal to theta. स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन म्हणतो आपण, बऱ्याच वेळा याच्या आधी यूज केलेला आहे. इफ थिटा इज एनी अँगल अँड इट्स व्हॅल्यू इज स्मॉल, देन साइन थिटा कॅन बी टेकन ॲज नियरली इक्वल टू थिटा. आणि मग याच्यावरून आपण टॉर्कचा फॉर्म्युला लिहू शकतोय -mb थिटा. आता यातल्या टर्म्स तरी माहित असतील. व्हॉट इज स्मॉल एम? स्मॉल एम इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ दिस बार मॅग्नेट. ह्या बार मॅग्नेटची ती काय आहे? मोमेंट असते, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, अँड इट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. आणि मोमेंटचा फॉर्म्युला वगैरे हे सगळं बऱ्याच वेळा आपण यूज केलेलं आहे. सो दिस इज द टॉर्क, रिस्टोरिंग टॉर्क. आता टॉर्क म्हटलं की एखाद्या सॉलिड ऑब्जेक्टवरती याच्यावरती असलेला टॉर्क आपण इनर्शा आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन वरूनही कॅल्क्युलेट करू शकतोय. याला कंपॅरेटिव्ह जर आपण स्टडी केलं तर न्यूटन्स लॉ माहिती आहे आपल्याला. फोर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड F इक्वल टू ma. ह्या फॉर्म्युलाचा यूज करू शकतोय आपण. इफ वी रिप्लेस द फोर्स बाय टॉर्क. आता फोर्स आणि टॉर्क मध्ये काय डिफरन्स आहे? फोर्स म्हटलं की सिंगल फोर्स आणि टॉर्क म्हटलं की किती फोर्सेस? 2 कपल ऑफ फोर्सेस म्हणतो आपण. F इक्वल टू, हे मेकॅनिक्स मधला पार्ट आहे, मी फक्त रिवाइज करतोय मॅग्नेटिझम मध्ये कसा यूज करायचा त्यासाठी. आता F इक्वल टू ma, मी फोर्स ऐवजी टॉर्क घेतला तर मासच्या जागी इनर्शा घ्यायचा. I मीन्स नॉट करंट. कॅपिटल आयचं मिनिंग काय असतं? इनर्शा. सो फोर्सला टॉर्कने रिप्लेस केलं, मासच्या ठिकाणी इनर्शा आला. अँड व्हॉट इज ए इज एक्सेलरेशन. हा एक्सेलरेशन कसला आहे? लिनियर आहे का अँग्युलर आहे? हिअर द एक्सेलरेशन ऑफ दिस बार मॅग्नेट. एक्सेलरेशन होईल ना याचं, कारण तुम्ही याला असं इकडे घेता सोडून दिलं की तो सडनली खाली येतोय का? एक्सेलरेट झाला तो. So that acceleration is a angular acceleration and we use symbol alpha for that. So this is also a torque acting on this bar magnet. असा ही मेकॅनिक्स वरून हा जो फॉर्म्युला आहे आपला मॅग्नेटिझम मधला झाला. मेकॅनिक्स मध्ये तुम्ही टॉर्कचा फॉर्म्युला हाही यूज करणार आहात. फेअर I स्टँड फॉर इनर्शिया ऑफ दॅट बार मॅग्नेट. मोमेंट ऑफ इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? आयचं मिनिंग आहे इथं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा आय सिम्बॉलचं मिनिंग फक्त लक्षात ठेवा. अँड अल्फा स्टँड्स फॉर अँग्युलर ॲक्सेलरेशन. लिनियर आहे, इथं अँग्युलर गेलं. अल्फा स्टँड्स फॉर अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर आता यामध्ये अगोदर मी फॉर्म्युला लिहितो. सो हिअर टॉर्क ऑल्सो कॅन बी रिटन ॲज आय अल्फा. बट अल्फा इज व्हॉट? अल्फा इज अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला कसा असतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंटला थिटा म्हणूया आपण. What is theta? Theta stands for angular displacement of that bar magnet. Then what is this? d theta by dt. Displacement upon time. This is nothing but velocity. Displacement upon time काय आलं? Velocity. मला acceleration काढायचंय. ही झाली angular velocity. Now what is angular acceleration? Velocity upon time is nothing but again acceleration. आणि याला सिम्बॉल आपण अल्फा यूज केले. लक्षात येते अल्फा कसा तयार झाला? नाउ व्हॉट इज अल्फा? अँग्युलर एक्सेलरेशन. इट इज व्हेलॉसिटी अपॉन टाइम. अँड इफ वी यूज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय होतं? इट इज डी थिटा बाय डी टी. सो वी कॅन राईट दिस अल्फा ॲज डी टू थिटा, म्हणजे डी स्क्वेअर थिटा बाय डी टी 2 वेळा आहे डी टी स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला. तुम्ही हा मेकॅनिक्समध्ये डिराईव्ह केला आहे, यूज करणार आहात. This is the formula used for angular acceleration. म्हणून आपण इथं यूज करूया. So moment of inertia I into alpha. Alpha means d2 theta by dt square. This is also a torque and this is also a torque. Now compare these two equation. ही दोन्ही टॉर्कच आहेत. Okay. Now if we compare these two equation, then we can write this as I d2 theta by dt square equal to minus mb theta. Now take I on the opposite side, so it will be d2 theta by dt square equal to minus
MB minus MB divided by I into theta. Now compare this equation number 3 with the equation of SHM. या equation ला compare करा. Here what is y? Y is angular displacement. आपलं इथं थीटा आहे, हेही थीटा आहे, म्हणजे बरोबर आहे. d2 by dt स्क्वेअर आहे, हेही आहे तिथं. थीटा इथंही आहे, y आहे. So here मायनस साइनही होतं. So here ओमेगा स्क्वेअर we can write in place of ओमेगा स्क्वेअर as काय लिहू शकतो आपण, MB अपॉन I. हे कंपॅरिझन घ्यायचं होतं फक्त आपल्याला, त्यासाठी हे इक्वेशन यूज करायचे, बाकी काही नाही. फॉर्म्युले आपले मॅग्नेटिझम मध्ये मॅग्नेटिझमच्याच कन्सेप्टमध्ये असणार आहेत, वेगळ्या नाही. फक्त ते कसे यूज करायचे किंवा कसे डिराइव्ह होतात हे बघतोय आपण. नाउ हियर कंपेअर दिस इक्वेशन विथ द SHM इक्वेशन, देन वी कॅन राईट दिस ॲज ओमेगा स्क्वेअर विल बी इक्वल टू MB अपॉन I. हे कंपॅरेटिव्ह फक्त एक इक्वेशन आपल्याला पाहिजे होतं. नाउ व्हॉट इज ओमेगा? ओमेगा मीन्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड ओमेगा याचा फॉर्म्युला जर यूज केला आपण तर ओमेगा इज इक्वल टू इट विल बी 2 पाय f. f स्टँड्स फॉर फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हा फॉर्म्युला जर यूज केलाय तुम्ही, हे बऱ्यापैकी टर्म्स झाल्या असतील तुम्हाला आता. नाउ if we use this as f equal to, what is f? f equal to omega upon 2 pi, but frequency is nothing but 1 upon time period, 1 by t. So if we write this as t equal to, then it will be 2 pi upon omega. याच्यावरून ओमेगाचा फॉर्म्युला काय येईल? This will be under root MB divided by I. ओमेगाची व्हॅल्यू मिळाली. Put here. So time period t equal to 2 pi. डिवाइड ला ओमेगा आहे, रूट मध्ये आहे. ह्या व्हॅल्यूला रेसिप्रोकल घेऊन लिहिलं तर इट विल बी I डिवाइडेड बाय M into B. And this is the formula for time period of oscillation of this bar magnet. ह्या बार मॅग्नेटच्या ऑसिलेशनचा टाइम पिरियड साठीचा हा फॉर्म्युला आहे, जो तुम्ही मेकॅनिक्स मध्येही घेताय, पण तो फॉर्म्युला मास ऍक्सेलरेशन या फॉर्म मध्ये आहे. इथं m, स्मॉल m, व्हॉट इज स्मॉल m? स्मॉल m स्टँड्स फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. बार मॅग्नेटची ही काय आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. B, व्हॉट इज B? B स्टँड्स फॉर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक ज्या फील्ड मध्ये आपण ह्या बार मॅग्नेटला प्लेस केलंय. I is the moment of inertia of this bar magnet. आणि inertia कॅल्क्युलेट करणं म्हणजे खूप सोपा पार्ट आहे. तुम्हाला थेरीमध्ये स्टडी करून झालं असेल तर ते लगेच लक्षात येईल की inertia कसा कॅल्क्युलेट करायचा एखाद्या बार मॅग्नेटचा. आणि 2 पाय कॉन्स्टंट आहे अँड वी कॅन कॅल्क्युलेट द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ दिस बार मॅग्नेट बाय युजिंग दिस फॉर्म्युला. एक सिंपल डेरिव्हेशन तयार झालं आणि मग या डेरिव्हेशनचा आपण यूज करून 2 टाइप्सचे मॅग्नेटिक इक्विपमेंट स्टडी करणार आहोत. म्हणजे काय तर काही तुम्ही बघितलं असेल शिप मध्ये वगैरे किंवा डिफरंट लॅब मध्ये मॅग्नेटिझम स्टडी करताना व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर आणि टँजेंट गॅल्व्हॅनोमीटरचा यूज केला जातो बऱ्याच ऍप्लिकेशन मध्ये. आपण त्या 2 डिव्हाइसेस, त्या 2 इक्विपमेंट्स बद्दल स्टडी करणार आहोत, ज्यात आपल्याला हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे लक्षात आलं असेल तुमच्या. सिंपल फॉर्म्युला आहे टाइम पिरियड साठी. नाउ सी, लेट्स सी an magnetic equipment based on the concept that we discussed. टाइम पिरियडचा फॉर्म्युला डिराइव्ह केलाय, समोर आहे तुमच्या. आपण त्याला इथं यूज कसं करायचं बघा. नाउ हियर दिस इज अवर व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर. फर्स्ट याचा यूज आधी लक्षात ठेवा. कशासाठी? दिस व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर इज यूज्ड टू कंपेअर द मॅग्नेटिक मोमेंट्स ऑफ 2 मॅग्नेट्स, टू फाइंड द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ए मॅग्नेट, किंवा टू फाइंड द टाइम टू फाइंड द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड, जे आपण अर्थ मॅग्नेटिझम मध्ये स्टडी केला होता. BH ज्याला सिम्बॉल यूज करतो आपण. अशी काही याची डिफरंट ऍप्लिकेशन आहेत, आपण ते बघणार आहोत की ते कसं फाइंड आउट करायचं. अगोदर याचं कन्स्ट्रक्शन बघा. इट कन्सिस्ट ऑफ ए वुडन बॉक्स. एक वुडन बॉक्स आहे. त्या बॉक्सच्या आतमध्ये हा जो लोअर सरफेस आहे, इथे एक लाईन ड्रॉ केले अँड दिस वी कॉल दिस लाईन ॲज रेफरन्स लाईन. याचा यूज आहे याच्यामध्ये. एका ग्लास ट्यूबच्या आतमध्ये सिल्क थ्रेड आहे
अँड वी सस्पेंडेड दिस बार मॅग्नेट बाय युजिंग दॅट सिल्क थ्रेड. त्या सिल्क थ्रेडचा यूज करून आपण इथं हा बार मॅग्नेट काय केला, असा फ्रीली सस्पेंड केलेला आहे, म्हणजे अडकवलेला आहे. आणि मग याचा यूज करून त्याला रोटेट मूव्ह वगैरे करता येईल. आणखी काही स्मॉल कॉम्पोनंट आहेत पण त्याची गरज नाही सांगण्याची, आपल्याला मेन याचे ॲप्लिकेशन बघायचे. नाव दिस इज द अरेंजमेंट. ह्या बॉक्सला फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा, या बॉक्सला रोटेट करून असं अरेंज करा की या लाईनला हा बार मॅग्नेट पॅरलल असेल. म्हणजे इथं याला असं रोटेट केलं मी आणि बार मॅग्नेट असा सेट केलाय की या लाईनला तो कसा आहे, पॅरलल आहे. आणि ही लाईन नॉर्थ साऊथ म्हणजे जॉग्राफिक नॉर्थ साऊथ अशी आहे या टाईपमध्ये. म्हणजे बॉक्सला असं प्लेस केलंय की आता निडल आपली रेसला किंवा स्टेशनरी कशी आहे, अलॉंग नॉर्थ साऊथ डायरेक्शन. हे लक्षात ठेवा. याला आपण रेफरन्स लाईन म्हटले, ज्याला आता पॅरलल काय आहे, हा मॅग्नेट आहे. नाव इथं आपल्याला अर्थ मॅग्नेटिझमचा पार्ट आठवतोय. इफ देर इज अ मॅग्नेटिक फील्ड, अर्थ मॅग्नेटिक फील्ड बी हियर, देन we resolve this magnetic field into two mutually perpendicular component. This is horizontal component, this is vertical component. आता इथं स्पेस मध्ये मी जर असं विचारलं अर्थची मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन आहे, तर याला कोणता कंपोनंट म्हणतो आपण, वी कॉल्ड इट ॲज हॉरिझॉन्टल कंपोनंट. अँड इफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड कंपोनंट इज लाईक दिस, देन इट विल बी वर्टिकल कंपोनंट. तर आपण याचा मॅक्झिमम यूज करतो, कोणता कंपोनंट, अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. आणि मग इथं कन्सिडर करूया आपण की देर इज अन मॅग्नेटिक फील्ड, अर्थ मॅग्नेटिक फील्ड इन दिस डायरेक्शन, ज्याला कोणता कंपोनंट म्हटलंय आपण, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. हा फील्ड झाला इथं. ओके, BH स्टँड्स फॉर हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. नाव यूज ए स्ट्रॉंग मॅग्नेट. आणखी एक मॅग्नेट मी यूज केला. सपोज हा एक मॅग्नेट आहे, एक स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, आणि या मॅग्नेटला मी काय केलं, असं या बॉक्सच्या असं क्लोज आणलं, म्हणजे असं एकदम क्लोज आणलं आणि लगेच रिलीज केलं, म्हणजे याच्यापासून अवे नेलं. म्हणजे बार मॅग्नेटला मी जवळ आणलं, लगेच लांब नेलं, तर काय होईल, हा लार्ज मॅग्नेटमुळं, हा स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, हा मॅग्नेटमुळं हा आतमध्ये असलेला मॅग्नेट जो आहे तो काय होईल, त्याच्यावरती फोर्स म्हणजे टॉर्क अप्लाय होईल अँड इट विल गेट्स डिफ्लेक्टेड. हा मॅग्नेट काय होईल, डिफ्लेक्ट. पण हा रिमूव्ह केल्यामुळं तो लगेच रिटर्न येईल, पण त्याची काय होतील, व्हायब्रेशन होतील. म्हणजे हा मॅग्नेट व्हायब्रेट व्हायला सुरू होतो. आपल्याला माहित आहे, जर एखादा बार मॅग्नेट मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला असेल आणि त्याच्यावरती टॉर्क अप्लाय करून त्याला रोटेट केलं आणि रिलीज केलं, तर तो मॅग्नेट त्या फील्डमध्ये काय होतो, ऑसिलेट होतो. आता इथं मॅग्नेट कोणत्या फील्डमध्ये आहे, BH, अर्थची मॅग्नेटिक फील्ड आहे. इथं आता कायच नसेल तर कोणाची फील्ड असते, मॅग्नेटिक फील्ड, अर्थची मॅग्नेटिक फील्ड असते. आणि आपल्याला माहित आहे बार मॅग्नेट हा नॉर्थ साऊथ स्टेशनरी असतो. याला आपल्याला काय करायचं होतं, टॉर्क अप्लाय करायचं होतं, आणि टॉर्क अप्लाय करून याला रोटेट करायचं होतं. आणि त्यासाठी आपण दुसरा मॅग्नेट यूज केला. बाकी कसा रोटेट करणार त्याला, आणि मग दुसरा मोठा मॅग्नेट, एक लार्ज मॅग्नेट यूज केला. अँड दॅट बाय युजिंग दॅट स्ट्रॉंग बार मॅग्नेट वी डिफ्लेक्टेड दिस मॅग्नेट. याला काय केलं, डिफ्लेक्ट केलं, डिस्टर्ब केलं, अँड इट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग. हा मॅग्नेट काय सुरू होतो, व्हायब्रेट व्हायला सुरू होतो. आणि याच्या व्हायब्रेशनचा टाइम पिरियड म्हटलं की हा फॉर्म्युला आला. मग सो वी कॅन यूज दिस फॉर्म्युला to find the time period of this bar magnet, and the formula is 2 pi under root I divided by mb. फक्त BH सिम्बॉल यूज करूया, कारण इथं मॅग्नेटिक फील्ड कुणाची, अर्थची फील्ड आहे, आणि तोही अर्थच्या फील्डचा कोणता कंपोनंट आहे, हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड आहे, ज्याच्यामध्ये हा मॅग्नेट काय होतोय, ऑसिलेट होतोय, म्हणजे व्हायब्रेट होतोय. अँड दिस इज द टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ ऑर ऑसिलेशन ऑफ दिस मॅग्नेट. याच्यावरून कॅल्क्युलेट करू शकतोय. आता इथं बघा मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये आता BH आपल्याला नोन आहे असं कन्सिडर केलं आपण. BH नोन आहे, माहित आहे आपल्याला. M माहित असेल तर T कॅल्क्युलेट करता येईल, आणि T माहित असेल तर M कॅल्क्युलेट करता येईल. BH माहित आहे. I स्टँड्स फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बार मॅग्नेट. हा मॅग्नेटला मास आहे आणि इनर्शिया कॅल्क्युलेट करता येतो, मास इंटू याची लेंथ L असेल तर L स्क्वेअर, ब्रीथ B असेल तर B स्क्वेअर अपॉन 12. एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, याचं डेरिव्हेशन तुम्हाला होईल मेकॅनिक्स मध्ये. दिस इज द फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट दी इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बार मॅग्नेट. ज्या मॅग्नेटची लेंथ L होती, ब्रीथ B होती, आणि मास M सिम्बॉल घेऊ शकता. तिथं मी का लिहिलं नाही, कारण M चं मिनिंग इथं आपलं वेगळं आहे, मोमेंटला M यूज केलं म्हणून मी मास लिहिलं तिथं. तर हा फॉर्म्युला यूज करा कशासाठी, हा मॅग्नेटचा इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग इनर्शिया माहित आहे, BH माहित आहे, बाकी दोन्ही टर्म्स कॅल्क्युलेट करता येतात.
मग याला यूज कसं करायचं, याचे ॲप्लिकेशन. फर्स्ट ॲप्लिकेशन, this magnetometer can be used to determine moment, magnetic moment. मी तर लिहितो to determine, this instrument is used to determine m bar, म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. ह्याची मोमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपण याला यूज करू शकतोय. कसं यूज करणार, तर याला प्लेस केलं इथं मोमेंट अननोन आहे आपल्याला, सपोज काय माहीत नाही किती मोमेंट आहे ते, पण याचा इनर्शिया माहित आहे, कॅल्क्युलेट करता येईल. आपल्याला अर्थची मॅग्नेटिक फील्ड माहित आहे किती आहे ते, हे नोन आहे आपल्याला व्हॅल्यूज. आणि याला रोटेट करून याचा टाइम पिरियड मेजर केला आपण. टाइम पिरियड मेजर करणंही पॉसिबल आहे. आणि मग टाइम पिरियड या सगळ्यांचा यूज करून आपण या फॉर्म्युल्याला जर असं केलं, सपोज दिस विल बी टी स्क्वेअर इक्वल टू 4π, दोन्ही साईडचे स्क्वेअर करतोय मी, 4π² इंटू आय अपॉन MBH. So we can write this formula as m equal to, m इकडे घेतलं, t square इकडे आणलं, so it will be 4π² I upon t square. m इकडे घेतले, राहिलं काय फक्त BH. And use this formula to find the magnetic moment of this bar magnet. ज्या मॅग्नेटची मोमेंट फाइंड आउट करायची त्याला इथं अडकवणार तुम्ही. टाइम पिरियड मेजर केला, ह्या सगळ्या व्हॅल्यू माहीत असतील तर तुम्ही त्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करू शकताय या फॉर्म्युल्याचा यूज करून. सिंपल आहे, लक्षात येतंय आपल्याला. या सिंपल मेथडनं आपण त्यांची या बार मॅग्नेटची काय फाइंड आउट केली, मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट केली. लक्षात आलं. ही एक फर्स्ट ॲप्लिकेशनचा पार्ट झाला. वी हॅव देअर सेकंड ॲप्लिकेशन, कंपॅरिझन ऑफ m म्हणजे मोमेंट ऑफ टू सिमिलर मॅग्नेट्स, म्हणजे बार मॅग्नेट्स. सपोज आपल्याकडे 2 बार मॅग्नेट्स आहेत, सिमिलर आहेत, पण सिमिलर म्हणजे मास सेम, साइज सेम, मोमेंट सेम. सॉरी, मोमेंट डिफरंट आहे पण साइज आणि मास सेम आहे असं कन्सिडर केलं तर काय करणार सांगा. यासाठी सपोज वी यूज लाईक दिस, दीज आर अवर 2 बार मॅग्नेट्स, देअर साइज इज सेम बट मोमेंट इज डिफरंट. यांची साइज सेम आहे पण मोमेंट कसे डिफरंट आहे. आणि मग त्यासाठी आपण काय करणार, तर यातला फर्स्ट मॅग्नेट आधी यूज केला. फर्स्ट मॅग्नेट यूज केला, त्याचा टाइम पिरियड फाइंड आउट केला, से T1. सो T1 विल बी 2π अंडर रूट I अपॉन M1BH. फर्स्ट मॅग्नेटची मोमेंट M1 आहे आणि याचा टाइम पिरियड T1. सेकंड मॅग्नेट नंतर यूज केला, आतमध्ये यूज केला, परत टाइम पिरियड फाइंड आउट केला, T2 इक्वल टू 2π अंडर रूट इनर्शिया अपॉन M2BH. M2 मोमेंट ऑफ सेकंड मॅग्नेट. ओके, टेक द रेशो ऑफ दिस 2, T1/D2, 2π कॅन्सल होईल, IBH कॅन्सल होईल. मोमेंटचा रेशो घेतला तर अपोजिट व्हर्टिकल होतील, अंडर रूट इट विल बी M2/M1 और वी कॅन राइट दिस ॲज M2/M1 इक्वल टू T1 square by T2 square. And by using this formula you can compare the magnetic moments of 2 magnets. 2 सिमिलर मॅग्नेटच्या मोमेंट तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून कम्पेअर करू शकताय, कारण तुम्ही टाइम पिरियड फाइंड आउट करताय या फॉर्म्युल्यावरून, या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून. म्हणजे याचं ॲप्लिकेशन, फर्स्ट मोमेंट फाइंड आउट करू शकता एखाद्या सिंगल मॅग्नेटची बाय युजिंग दिस फॉर्म्युला. यू कॅन कम्पेअर 2 सिमिलर मॅग्नेट्स, मॅग्नेटिक मोमेंट्स ऑफ 2 सिमिलर मॅग्नेट्स. मोमेंटची कंपॅरिझन घेता येते. जर हेच 2 मॅग्नेट्स सिमिलर नसतील तर काय करायचं, म्हणजे सपोज आपण हेच 2 मॅग्नेट्स यूज करतोय बट हिअर द मॅग्नेट्स आर नॉट सिमिलर, म्हणजे शेप त्यांचा डिफरंट असेल तर काय करायचं. नाउ सी दिस, वी हॅव 2 बार मॅग्नेट्स लाईक दिस. ओके, याचा मोमेंट M1 आहे, याची मोमेंट M2 आहे, याचा शेप वेगळा आहे, याचाही शेप वेगळा आहे. म्हणजे शेप डिफरंट असेल तर इनर्शिया दोघांचा डिफरंट, साइज सेम होती म्हणून इथे दोघांसाठी इनर्शियाचा फॉर्म्युला सेमच घेतलाय आपण. बट हिअर द शेप ऑफ these 2 magnets is different, therefore their inertia is also different and we can compare the moments of these 2 magnets also. पण याला आपण कंपॅरिझनची कॉम्बिनेशन मेथड म्हणतो. काय म्हणायचं यांना, कॉम्बिनेशन. काय करणार आपण, तर या मॅग्नेट्सचं कॉम्बिनेशन घेणार. सपोज दिस इज अवर 1 मॅग्नेट अँड दिस इज अवर अदर मॅग्नेट. ओके, या फर्स्ट मॅग्नेटचा इथं साऊथ पोल आहे, इथं नॉर्थ पोल आहे,
तर याचाही इथं साऊथ पोल आहे आणि इथं काय आहे, हा नॉर्थ पोल आहे. कॉम्बिनेशन केलं, टू मॅग्नेटला काय केलं आपण इथं कंबाईन केलं आणि हे कॉम्बिनेशन इथं या इन्स्ट्रुमेंटमध्ये यूज केलं, म्हणजे दोन्ही मॅग्नेट एकाच वेळी यूज केले आपण. नाव ह्या सिंगल कॉम्बिनेशनला सिंगल मॅग्नेट जर कन्सिडर केलं, देन द इनर्शिया ऑफ दिस कॉम्बिनेशन विल बी I1 प्लस I2. इनर्शियाची सरळ ॲडिशन होती, ते कसे प्लेस केले तरी. बट मोमेंट, रिझल्टंट मोमेंट ऑफ दिस कॉम्बिनेशन इज M1. या मॅग्नेटची मोमेंट दिस विल बी साऊथ पोल टू नॉर्थ पोल अँड दिस विल बी ऑल्सो साऊथ पोल टू नॉर्थ पोल. सो डायरेक्शन सेम असल्यामुळे दोघांची काय करणार आपण ॲडिशन. सो दिस इज resultant inertia of two magnet, this is resultant moment of these two magnets, and now we can calculate the time period, say t1. calculate केला, t1 will be 2 pi under root. What is inertia? It is I1 plus I2 divided by what is moment, M1 plus M2 into BH. BH म्हणजे इथं असलेली मॅग्नेटिक फील्ड ती सेम आहे सगळ्या कंडिशन मध्ये. नाव दिस इज अवर फर्स्ट टाइम पिरियड t1. नाव फॉर सेकंड कंडिशन, यामध्ये ही फर्स्ट कंडिशन झाली. आता याच टू मॅग्नेट्सना आपण थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये कंबाईन करणार आहे. नाव सेपरेट दिस टू मॅग्नेट्स अँड कंबाईन लाईक दिस. ह्याच टू मॅग्नेट्सला आपण आता असं कंबाईन केलंय. हा साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल आहे. नाव हिअर दिस इज साऊथ पोल अँड दिस इज नॉर्थ पोल. या टाईपमध्ये इथं सेम पोल सेम साईडला होते. आता काय केलं मी, अपोजिट केलं. नाव इट्स मोमेंट विल बी इन दिस डायरेक्शन, इट्स मोमेंट विल बी इन दिस डायरेक्शन. दिस इज M2, दिस इज M1. याचा इनर्शिया I1, याचा I2. नाव इनर्शिया ऑफ कॉम्बिनेशन इज I1 प्लस I2. तेवढाच असणार आहे, कारण इनर्शियाला डायरेक्शन वगैरे त्याचा काय रोल नाही. त्याची साईज, मास, शेप सेम आहे, इनर्शिया सेम. बट द रिझल्टंट मोमेंट ऑफ दिस कॉम्बिनेशन इज, मोमेंटची डायरेक्शन अपोजिट आल्यामुळं M1 मायनस M2 किंवा M2 मायनस M1 जी लार्ज आहे त्यावरून घेऊ शकतोय आपण. सो दिस इज द रिझल्टंट मोमेंट. अँड नाव अगेन हे कॉम्बिनेशन परत इथं यूज केलं इन्स्ट्रुमेंटमध्ये. त्याला काय केलं, व्हायब्रेट केलं आणि त्या व्हायब्रेशनचा टाइम पिरियड मेजर केला. सो इट विल बी T2 अँड द फॉर्म्युला फॉर T2 इज I1 प्लस I2 डिवाइडेड बाय M1 मायनस M2. इथं काय होता, M1 प्लस M2 आणि याला इंटू BH, कारण मॅग्नेटिक फील्ड तीच आहे, काय चेंज झाली नाही. नाव टेक द रेशो T1 बाय T2 इक्वल टू, इट विल बी अंडर रूट M1 मायनस M2 डिवायडेड बाय M1 प्लस M2. या आणि या इक्वेशनचा रेशो घेतलाय, हा मिळाला. स्क्वेअर केले तर T1 स्क्वेअर बाय T2 स्क्वेअर इक्वल टू M1 मायनस M2 डिवाइडेड बाय M1 प्लस M2. आणि मग याला जर सॉल्व केलं तुम्ही तर रिलेशन असंही मिळेल, M2 अपॉन M1, म्हणजे यांच्या मोमेंटचा जो रेशो आहे तो रेशो हे आपल्याला घेता येतो. अँड दिस रेशो विल बी T1 स्क्वेअर बाय T2 स्क्वेअर इक्वल टू, हा घेतलाय M2 बाय M1 इक्वल टू, दिस विल बी T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर डिवाइडेड बाय T2 स्क्वेअर प्लस T1 स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय केलंय, फक्त याच रेशोला M1 M2च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही करू शकताय. सो दिस इज द फॉर्म्युला यूज्ड फॉर कंपॅरिझन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स ऑफ टू मॅग्नेट्स. पण सिमिलर नसताना, सिमिलर असताना काय करायचं याच्या आधी सांगितलंय. हा फॉर्म्युला यूज करा सिमिलर नसताना. हे फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा, यांचा तुम्ही डायरेक्ट यूज करणार आहे नीट जेई सारख्या एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करताना. थेरीमध्ये हे नाहीयेच. नीट जेई साठी जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगतोय याचा यूज करून आपण फाइंड आउट करू शकतोय. आणि मग याचं आणखी एक ॲप्लिकेशन आपण स्टडी करणार आहोत. तर हे ॲप्लिकेशन आहे कंपॅरिझन ऑफ हॉरिझॉन्टल कंपोनंट्स ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याचं चौथं आणखी एक ॲप्लिकेशन आहे कंपॅरिझन ऑफ हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे कुणाचा, तर BH. कंपॅरिझन घ्यायचंय म्हणजे दोघांचं घेतलं जातं. मग त्यासाठी काय करणार आपण, सपोज या इन्स्ट्रुमेंटला मी एक ठिकाणी अर्थवरती एका पोझिशनला प्लेस केलं आणि तो तिथं असताना त्याचा टाइम पिरियड मेजर केला. सो इट विल बी T1 म्हणा दिला. सो इट विल बी 2 पाय अंडर रूट I अपॉन M BH. एका पोझिशनला हा मॅग्नेट हे इन्स्ट्रुमेंट प्लेस केलं, त्याला व्हायब्रेट केलं. व्हायब्रेट कसं करायचं माहिती आहे ना, दुसरा एक मॅग्नेट जवळ आणि लांबला
तो काय होईल, लगेच व्हायब्रेट होईल. त्याचा टाइम पिरियड मेजर केला आपण, T1 आला तो, इट विल बी 2π√I/m/BH. and what is BH? BH is the horizontal component of magnetic field at that position. आता आपण तिथून त्या इन्स्ट्रुमेंटला हलवलं आणि त्या इन्स्ट्रुमेंटला दुसऱ्या एका जागी नेऊन ठेवले, एक सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये म्हणा, सेकंड पोझिशनला, तिथं परत आपण तीच प्रोसेस रिपीट केली आणि त्यावेळी सेकंड टाइम तोच टाइम पिरियड आपण काय केला, मेजर केला. तर मॅग्नेट तोच, इनर्शिया तीच, मॅग्नेट तोच असल्यामुळं मोमेंट पण तेच, पण पोझिशन चेंज झाल्यामुळं म्हणजे लोकेशन चेंज झाले की हॉरिझॉन्टल कंपोनंट अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचाही चेंज होतो, आपल्याला माहिती आहे. आणि मग BH चेंज झालं तर याला म्हणूया आपण BH डॅश म्हणूया, इथं असं सरळ याला T आणि याला T डॅश म्हणूया. ओके, मग यांचं कंपॅरिझन घ्या. सो इट विल बी T/T डॅश इक्वल टू, बाकी सगळ्या सेम क्वांटिटी कॅन्सल होतील अँड वी गेट दिस ॲज √ BH dash upon BH. So BH dash upon BH, this will be T square divided by T dash square. लक्षात आलं? So this is the comparison between horizontal components of Earth's magnetic field at two different position. दोन वेगवेगळ्या पोझिशनला असलेल्या अर्थ मॅग्नेटिक फील्डचा हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे याचंही आपण काय करू शकतोय, कंपॅरिझन घेऊ शकतोय. ही एक मेथड झाली. म्हणजे या व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटरचे युजेस सांगितले मी तुम्हाला. हे सगळं डिटेलमध्ये पाठ वगैरे करायची गरज नाही, फक्त जे फायनल फॉर्म्युले किंवा रेशो सांगतोय मी तेवढेच रेशो मेन्शन करा, हायलाइट करा, नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि त्याचा यूज करता आला पाहिजे. आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा. या सगळ्यांचा जर यूज करता आला एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करताना तर तुम्हाला या कन्सेप्टवरती जे नीट जेईमध्ये क्वेश्चन्स विचारले जातील ते इझिली सॉल्व करता येतील. नाउ देर इज वन मोर इन्स्ट्रुमेंट, टँजेंट गॅल्व्हॅनोमीटर यूज्ड इन मॅग्नेटिझम. हे डिव्हाइसमध्ये दाखवले मी इथं डायग्राममध्ये. एक अशी रिंग असते, कॉईल असते, आपल्या लॅबमध्ये आहे, तुम्हाला बघायला मिळेल. हे हा सपोर्ट आहे, लेवलिंग स्क्रू आहेत, आपण त्याची हाईट लेवल इथं व्यवस्थित करू शकतोय. या बेसवरती असा एक बेस आहे, प्लेट आहे, त्याच्यावरती हा प्लेस केलेला एक बार मॅग्नेट आहे आणि त्याला एक ॲल्युमिनियम पॉइंटर आहे. फक्त तो रोटेट होतोय का हे बघण्यासाठी ती निडल बसवलेली आहे तिथं. ओके, या टाईपमध्ये असा गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि या कॉइलला करंट अप्लाय करू शकतोय, म्हणजे यातून आपण करंट पास करू शकतो अशी याची अरेंजमेंट आहे. दिस इन्स्ट्रुमेंट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ टँजेंट लॉ. टँजेंट लॉ वरती हा अप्लाय करतो. अगोदर लॉ काय आहे बघा, सिंपल आहे. सपोज दिस इज ए प्लेस ऑन दी अर्थ. आता या प्लेसला अर्थची मॅग्नेटिक फील्ड आहे अँड दिस इज दी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड, BH त्याला म्हणतो आपण. सो दिस विल बी दी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड अँड देर इज वन मोर मॅग्नेटिक फील्ड वी अप्लाइड इन दिस डायरेक्शन. इथं ही अर्थची मॅग्नेटिक फील्ड ऑलरेडी आहेच, आपण एक इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड आहे, कॉइलची असेल, वायरची असेल, एक मॅग्नेटिक फील्ड आणखी अप्लाय केली परपेंडिक्युलर टू दिस B बार. अँड इफ वी प्लेस हिअर ए मॅग्नेटिक निडल, आपण इथं एखादी काय यूज केली किंवा बार मॅग्नेट यूज केला, म्हणजे मी इथं बार मॅग्नेट प्लेस केलाय. सपोज दिस इज अवर मॅग्नेट, साऊथ पोल नॉर्थ पोल आहे याचा. तर या बार मॅग्नेटला फ्रीली सस्पेंड केलं तर व्हॉट इज दी स्टेशनरी ऑर रेस्ट पोझिशन ऑफ दिस बार मॅग्नेट. हा रेस्टला कसा असेल, हिअर टू मॅग्नेटिक फील्ड्स आर प्रेझेंट, वन हॉरिझॉन्टल कंपोनंट इज अलॉंग दिस डायरेक्शन, दिस इज दी अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड B. मग हा बार मॅग्नेट कोणत्या पोझिशनला रेस्टला असेल, आपल्याला माहित आहे एखादा मॅग्नेट कम्स स्टेशनरी or comes at a position in the direction of magnetic field. म्हणजे एखादी मॅग्नेटिक निडल असेल तर या टाईपमध्ये, सपोज दिस इज अवर मॅग्नेटिक निडल, आणि जर याला स्पेसमध्ये असं स्टेशनरी तुम्ही फ्रीली सस्पेंड केलं, देन दिस निडल कम्स ॲट रेस्ट इन दिस पोझिशन. तर याच्यावरून आपण सांगू शकतोय दिस इज द डायरेक्शन ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. स्पेसमध्ये सस्पेंड केलं तर याचा अर्थ असा, हे 11वी मध्ये डिस्कस केलंय आपण, कुठलाही मॅग्नेट जर स्टेशनरी असेल तर ती म्हणजे त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते तिथं असलेली. मग हा स्टेशनरी कसा असेल, इथं तर फील्ड दोन आहेत, सो वी कॅन फाइंड हिअर द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस टू फील्ड्स, BR म्हणूया आपण त्याला. दिस इज द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. आणि मग हा बार मॅग्नेट
इकडं असाही किंवा असाही होणार नाही. इट विल कम्स ॲट रेस्ट इन दिस पोझिशन. या पोझिशनला तो रेस्टला येणार. इकडं नॉर्थ पोल, इकडं साऊथ पोल, अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ मुवमेंट ऑफ दिस बार मॅग्नेट. साऊथ पोल टू नॉर्थ पोल मुवमेंटची डायरेक्शन असते आपल्याला माहिती आहे. सो दिस मॅग्नेट्स कम्स ॲट रेस्ट इन दिस पोझिशन. म्हणजे टू मॅग्नेटिक फील्ड्स अप्लाय केल्या असतील तर त्यांची जी रिझल्टंट फील्ड असते त्या डायरेक्शननं हा बार मॅग्नेट रेस्टला येतो. अँड इट मेक्स अन अँगल थिटा विथ दी हॉरिझॉन्टल कंपोनंट BH. मग याच्यावरून आपण फॉर्म्युलाही तयार करू शकतोय. व्हॉट इज टॅन थिटा? हिअर टॅन थिटा विल बी, हा ट्रायंगल घेतला तर व्हर्टिकल कंपोनंट कोणता आहे? B. सो अपोजिट अपॉन ॲडजेसंट. ॲडजेसंट म्हणजे कोण? BH. सो टॅन थिटा विल बी B अपॉन BH, और वी कॅन राईट दिस ॲज B इक्वल टू BH टॅन थिटा. अँड वी कॉल दिस इज अवर टँजेंट लॉ. याला काय म्हणायचं? टँजेंट लॉ हा फॉर्म्युला आहे, एवढाच लक्षात ठेवा फक्त. म्हणजे टू मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा बार मॅग्नेट निडल यूज केली, फ्रीली सस्पेंड केली, देन इट विल कम्स ॲट रेस्ट इन दी डायरेक्शन ऑफ रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. एवढाच पार्ट आहे. आणि मग याच्यावरून आपण हे फॉर्म्युले यूज करू शकतोय. आता याचा यूज इथं कसा? टँजेंट गॅल्व्हॅनोमीटरमध्ये कसा? हिअर सपोज दिस टँजेंट गॅल्व्हॅनोमीटर इज प्लेस्ड ऑन ए टेबल. देर इज ए अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड इन दिस डायरेक्शन, से BH. इथं अर्थची मॅग्नेटिक फील्ड आहे BH. सो दिस निडल विल बी कम्स ॲट रेस्ट इन दिस पोझिशन. ओके, इथं जी निडल आहे, आपण निडल कन्सिडर करूया इथं. इट विल कम्स ॲट रेस्ट इन दिस पोझिशन. अशीच का निडल रेस्टला आहे? बिकॉज द डायरेक्शन ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग दिस BH, आणि नॉर्थ साऊथ ही निडल काय होते? रेस्टला राहते, आपल्याला माहिती आहे. नाव वी पास करंट थ्रू दिस कॉइल. ह्या सर्क्युलर कॉइल मधून आपण काय पास केला? करंट पास केला. आणि आपल्याला माहिती आहे व्हेन ए करंट पासेस थ्रू ए सर्क्युलर कॉइल, देन दॅट कॉइल induces or produces a magnetic field. एक magnetic field तयार होते, and that magnetic field at the center of this coil will be inward or outward. ते डिपेंड आहे कशावरती? करंट कसा पास केलाय याच्यावरती डिपेंड आहे फील्ड कशी असणार आहे ते. सो सपोज द करंट पास्ड थ्रू दिस कॉइल इज clockwise, and if current is clockwise then induced magnetic field here is inward. म्हणजे ह्या कॉइलमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती कशी असेल? आता इनवर्ड असेल. इनवर्ड असेल तर आपण क्रॉस यूज करतो. ह्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड आहेत लक्षात ठेवा, आणि कशी आहे? इनवर्ड आहे. याचा अर्थ आता इथं किती फील्ड आहेत? देर आर टू फील्ड्स हिअर. वन इज BH अँड अदर इज से B विच इज इन इनवर्ड डायरेक्शन. इथं B फील्ड कुणाची? मग कॉइलची, आणि BH अर्थचा मॅग्नेटिक फील्ड. अशी या टाईपमध्ये एक BH आणि एक B, आणि हा दोन फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे. BH इकडं आहे, B इनवर्ड आहे. सो B अँड BH आर परपेंडिक्युलर टू इच अदर. या टाईपमध्ये वरून बघितलं तर आपल्या लक्षात येईल असा हा B इज द मॅग्नेटिक फील्ड. ऍक्च्युली ही इनवर्ड आहे. ही मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे? इनवर्ड. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ कॉइल, अँड दिस इज द अर्थ हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. आता ही निडल कशी रेस्टला असेल? मग हे कॉइल मधून करंट पास करण्याआधी अशी होती, BH च्या अलॉंग होती. नाव इट विल रोटेट्स अँड कम्स ॲट रेस्ट इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. या टाईपमध्ये. आणि मग यांची रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड कुठं असते? इकडं असते. दिस इज द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड अँड द निडल कम्स ॲट रेस्ट इन दिस पोझिशन. या पोझिशनला ही निडल काय होते? रेस्टला येते. इट मेक्स अँगल थिटा विथ दिस BH. सो हिअर वी कॅन यूज दिस फॉर्म्युला फॉर B इक्वल टू BH टॅन थिटा. टँजेंट लॉवरून हा फॉर्म्युला यूज करू शकतोय. आणि मग या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला याच्यावरती न्यूमेरिकल जर विचारलेस तर यात काय काय विचारलं जाऊ शकतं बघा. सपोज वी पास्ड I करंट थ्रू दिस कॉइल अँड इट्स रेडियस इज R. ह्या कॉइलची रेडियस R आहे, करंट I पास केला, आणि ह्या कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? N आहेत. देन व्हॉट इज B? सर्क्युलर कॉइलची मॅग्नेटिक फील्ड μ0 NI अपॉन 2R. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय दिस सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइलनं तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर कॉइल मीन्स B, अँड दिस इज द BH. नाउ वी कॅन कम्पेअर. बीचा हाही फॉर्म्युला आहे आणि हाही फॉर्म्युला आहे. सो वी कॅन कम्पेअर दिस टू फॉर्म्युलाज लाईक दिस.
म्यू नॉट एन आय अपॉन 2r इक्वल टू BH tan theta. So by using this formula we can calculate current passing through this coil BH. यातल्या कुठल्याही व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करू शकताय. जसं की I इक्वल टू फॉर्म्युला कन्वर्ट केला तर दिस विल बी BH tan theta लास्टला लिहूया आपण. BH हे 2r इकडे येईल डिवाइडेड बाय म्यू नॉट एन आणि याला इंटू काय आहे tan theta. So current through this galvanometer I is directly proportional to tan theta. असंही रिलेशन असतं याचं. फेअर दिस टर्म इज कॉन्स्टंट अँड यूज सिम्बॉल K फॉर दिस. दिस विल बी BH 2r डिवाइडेड बाय म्यू नॉट n. दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज रिडक्शन फॅक्टर. या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये हा कॉन्स्टंट एक यूज केला जातो ज्याला आपण रिडक्शन फॅक्टर म्हणणार आहे. हा एक लक्षात ठेवा. K ची व्हॅल्यू याचे न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्हाला ह्याच्यावरती कसे न्यूमेरिकल विचारले जातील ते लक्षात येईल. आणखी करंट कॅल्क्युलेट करायला विचारतील, कॉन्स्टंट विचारतील, BH हॉरिझॉन्टल कंपोनंट करायला फाइंड आउट करायला विचारतील, अँगल विचारतील, काही विचारतील तुम्हाला हा टँजेंट गॅल्व्हॅनोमीटर वरती. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा फक्त, थेरीमध्ये नाही आहेत. ऑल दीज पार्ट्स आर ओनली फॉर नीट JEE एक्झाम.